नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता जीवाने काव्याला सर्व काही समजावून सांगितल्यानंतर काव्याची एकदम जबरदस्त अशी समज होते आणि त्यानंतर ती सगळं काही तिच्या मनातलं तो जो काही मळभ असतो ते सगळं काही निघून जातं आणि त्यानंतर ती चक्क रात्रीच्या वेळेला वसू आणि रम्याच्या खोलीमध्ये घुसते आणि तिने जो काही गोंधळ जो काही दंगा घातलेला आहे मित्रांनो, तिथे खरोखरच तो सीन बघण्यासारखा आहे. ती त्या दोघींना सांगते, माझं आणि पार्थ देशमुखांच परत एकदा लग्न होणार आहे आणि आता या दोघी सुद्धा. काव्या निघून गेल्यानंतर जाम घाबरलेल्या असतात आणि त्यांना कळत नसतं की गुरुजींची भविष्यवाणी खरी होणार का या काव्याची खरी होणार. आणि त्यानंतर आता इकडे दुसरीकडे या जीवाची आणि गुड्डूची, म्हणजे जेव्हा थंडी वाजायचं जे काही नाटक करून त्यांनी तो व्हिडिओ बनवलेला असतो, तेव्हा नंदिनी तिथे येऊन या दोघांना सुद्धा रंगेहात पकडते आणि त्यांच्याकडचं ब्लँकेट काढून घेऊन जाते रागारागात. आणि त्यानंतर आता जेव्हा तो व्हिडिओ वगैरे बनवतो की उद्या मकर संक्रांत आहे आणि मला घरच्यांची सगळ्यांची खूप आठवण येत आहे, तर आता हे दोघे सुद्धा जीवा आणि नंदिनी सुद्धा देशमुखांच्या घरी जातात आणि हे आता चौघे मिळून छान अशी संक्रांत वगैरे एन्जॉय करत असतात मित्रांनो. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूयात. काव्या अजून सुद्धा आता जीवासोबत बोलत असते, त्याला म्हणत असते आपले पर्सनल फोटोज कसे काय त्यांना सगळ्यांना दिसले त्या दिवशी, मला नाही माहिती, आणि त्या पेनड्राईव्हमध्ये कसे गेले माहिती नाही, पण आलं सगळं त्या दिवशी सगळ्यांच्या समोर आणि आपण एकमेकांच्या पासून कधीच लांब झालोय रे जेव्हा तेव्हा, पण तेच आपण आपल्या पार्टनरला का नाही सांगू शकलो देव जाणे. तर जेव्हा सुद्धा म्हणतो एक्झॅक्टली अगं कधी काळी आम्ही एकत्र होतो, पण आता नाही आहोत, कारण आता आमचं तुमच्यावरती प्रेम आहे. इतकी गोड गोष्ट, इतकी चांगली गोष्ट आपण आपल्या पार्टनर्सला सांगूच शकत नव्हतो, पण अगं 16 डिसेंबरमुळे ते झालेलं आहे. आणि असं आता हा बोलत असताना पार्थ तिथेच उभा असतो आणि या दोघांसुद्धा बोलणं तो ऐकत असतो. तर आता जेव्हा पुढे म्हणतो, एनिवेज एक गोष्ट लक्षात ठेव काव्या, आपले गुरुजी जे आहेत ते तसं सांगत नाहीत, म्हणजे ते सांगतात एक, आपल्याला वाटतं दुसरं आणि असतं तिसरंच. कळालं का? तर तेव्हा आता काव्या थोडीशी हसते, म्हणजे ते डोळे पुसत पुसतच हसते सुद्धा आणि म्हणते हे हो, हे खरं आहे. तर तेव्हा जेव्हा सुद्धा हसतो आणि म्हणतो नशीब हसली बाबा एकदाची, आणि याचे वेगळे पैसे घेणार आहे मी दादाकडून. तर काव्या म्हणते अरे गपरे. तर तेव्हा आता पार्थला इकडे, म्हणजे ते सगळं काही ऐकत असतो तो, आणि त्याला हसावं का बाबा, या गोष्टींच्या वरती विश्वास ठेवावा का नको ठेवावा हे सगळं काही तो संभ्रमात असतो आणि त्याला काही कळत नसतं मित्रांनो. तर आता जेव्हा पुढे बोलू लागतो, काव्यासोबत म्हणतो, काव्या तुला एक गोष्ट सांगतो, आमचा एक मित्र आहे ऑफिसमधला, तो ना जापनीज शिकतोय, त्याच्याबद्दल मी ऐकलो होतो, योशिकूबद्दल. तर तेव्हा काव्या म्हणते अरे एक मिनिट, काय म्हणालास तू? योशिकू ते काय असतं? तर तेव्हा जेव्हा सांगतो आहे एक ना जापनीज मॅनिफेस्टेशनची पद्धत आहे, म्हणजे काय आहे, आपल्याला जे हवं आहे ना ते मिळायलाच जमा आहे असं वागणं, आणि त्यालाच म्हणतात योशिकू. म्हणजे काय आहे, जे होईल तेव्हा मी खुश होईल, याच्यापेक्षा मी आत्ताच खुश आहे, कारण मला माहिती आहे की हेच होणार आहे. हा कॉन्फिडन्स ना नशिबाचे तारे वारे सगळं काही बदलून टाकतो, हातावरच्या रेषांना वळण बदलायला भाग पाडतो, अशक्य लव्ह स्टोरी सुद्धा शक्य करतो. काव्या तर तेव्हा काव्या तर खुश होते आणि म्हणते अरे काय भारी आहे रे, जेव्हा भारी आहे की तुमचं योशिकू म्हणजे पार्थची आणि माझी लव्ह स्टोरी वर्क झालीय, असं वागलं पाहिजे मला, म्हणजे इन शॉर्ट पार्थ मला मिळालेत, असंच वागायचं मला, बरोबर. तर तेव्हा जेव्हा सुद्धा म्हणतो करेक्ट, एक्झॅक्टली करेक्ट, आणि मी तर असंच वागत असतो. आणि अजून सुद्धा इकडे मित्रांनो पार्थ मागे उभाच असतो आणि काव्या हे सगळं काही बोलत असते, म्हणजे ती मनापासून बोलत असते. हे पार्थला आता थोडंसं जाणवू लागतं मित्रांनो. तर आता जेव्हा इकडून बोलू लागतो
हा कोणाला बालिशपणा वाटेल, कोणाला आगाऊपणा वाटेल, पण माझ्या डिक्शनरीमध्ये किंवा माझ्याकडे आता सिरियस राहण्याचा ऑप्शनच नाहीये. आतापर्यंत खूप राहून बघितलं, सिरियस रडून सगळं काही करून बघितलं, पण आता नाही. मी असाच विचार करत असतो की नंदिनी बस येईलच, ती येतेच आहे आणि ती येऊन म्हणेलच मला बस झालं, जेव्हा आता मी नाही राहू शकत तुमच्या शिवाय. माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, चला आपण घरी जाऊयात. आणि हे असं होणारच आहे. तर तेव्हा आता काव्या होय होय असं त्याला म्हणत असते. आणि इतक्यातच आता काव्याला मोबाईलवरती 11 वाजून 11 मिनिट झालेलं दिसतं आणि ती म्हणते, अरे जेव्हा 1 मिनिट 11 वाजून 11 मिनिट झालेत, बाय बाय असं म्हणून ती फोन कट करते. आणि तेव्हा आता इकडे पार्थ सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये बघतो की 11 वाजून 11 मिनिट झालेली असतात. तर तेव्हा काव्या लगेचच मोबाईल ठेवते आणि हात वगैरे जोडून युनिव्हर्सकडे विश मागू लागते. ती म्हणते, देवा देवा पार्थ माझे आहेत आणि मी त्यांची आहे, कोणाचं कुठलंही भाकीत मी माझ्या प्रेमापेक्षा मोठं होऊ देणार नाही, असं ती अगदी मनापासून विश मागत असते मित्रांनो. आणि तेव्हा पार्थ तिथेच मागे उभा राहून ते सर्व काही बघत असतो. आणि आता तो थोडासा भावूक सुद्धा झालेला असतो. आणि तेव्हा तो काव्याला काही न बोलता त्याच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि तो आल्या पावली उलटा फिरतो आणि तसाच मागे निघून जातो. तर आता इकडे मोहितेच्या घराच्या बाहेर जेव्हा आणि गुड्डू दोघे सुद्धा शेकोटी करत बसलेले असतात. तर तेव्हा गुड्डू जीवाला म्हणतो, जेव्हा भैया तुम्ही काय मस्त काम केले, म्हणजे तुम्हाला तर असं प्रणाम करावंसं असं वाटतंय मला. तर तेव्हा जेव्हा सुद्धा त्याच्या समोर हात वगैरे धरतो, तर गोटू पुढे म्हणतो, जेव्हा भैया खरंच पिंकी कसम सांगतोय की मला पण असं तुमच्यासारखं गोड गोड बोलायला जमलं असतं ना, तर मग मी पिंकीला फक्त एकदम 2 मिनिटमध्ये मिळवलं असतं. तर जेव्हा म्हणतो, अरे बाबा तुझी 2 मिनिटमध्ये पिंकी गोड बोलून कन्व्हिन्स होऊ शकते, पण माझी चकाचक बाई अरे साधं स्माईल सुद्धा देत नाही रे. तर गुड्डू म्हणतो, अरे ते पण होऊन जाईल जेव्हा भैया तुमच्या प्रेमात ताकद असायला पाहिजे आणि तुमच्या प्रेमात तर अशी गोड मिठास आहे. अरे जेव्हा भैया मला एक सांगा, तुमचं शरीर काय असं सिमेंटचं बनलेलं आहे का, म्हणजे तुम्हाला थंडी वगैरे लागत नाही का? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे भाई कोल्हापूरचं मूळ आणि देशमुखांचं कुळ आहे आणि हे बॉडी मेड इन मुंबई आहे. तुला सांगतो आमच्या घरात मी एकटाच आहे ज्याला अजिबात थंडी वाजत नाही, अजिबात फरक पडत नाही थंडीचा. पण बाकीचे देशमुख एकदा का थंडी पडली ना की घरात हीटर लावून ब्लंकेट वगैरे घेऊन बसतात आणि मी अख्खाच्या अख्खा असा आईस्क्रीमचा डबा संपवतो. तर तेव्हा गुड्डू हसू लागतो आणि म्हणतो, अरे वा तुम्ही तर खूपच डेंजर लोक आहात. आणि परत थांबत म्हणतो, 1 मिनिट जेव्हा भैया म्हणजे तुम्हाला थंडी वाजत नाही, मग तुम्ही ते थंडी वाजते असा ब्लॉग कशासाठी बनवला? तर तेव्हा जीवा आता डायलॉग मारू लागतो, म्हणतो, जानी हे कलियुग आहे, इथे जे दिसतं तेच विकतं. अरे मला सांग, मी जर तो ब्लॉग बनवला नसता तर नंदिनीने मला ब्लंकेट दिलं असतं का नाही ना? तर तेव्हा गुड्डू म्हणतो, नाही जेव्हा भैया हे चुकीचं आहे, तुम्ही असं खोट बोलायला नको होतं, आमची पिंकी बरोबर बोलते, खोट बोलू नये. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अजून एक डायलॉग मारू लागतो, अरे ते खोट वगैरे काही नसतं रे, खोट बोलून जर कोणाचं घर बसत असेल तर ते खोटं नसतं. आणि तसंही अरे मी विक्रम देशमुखांचा मुलगा आहे, माझे वडील विक्रम देशमुख उकडलेलं बीट हाताला चोळून आईला खोटं सांगायचे की मला हाताला लागलंय आणि मी सुद्धा त्यांचाच मुलगा आहे. आणि अरे मी नंदिनीचं प्रेम मिळवण्यासाठी खोट बोलतोय असं. आता जेव्हा सगळं काही बोलून इथे मोकळा होत असतो आणि तेव्हाच आता तिकडून नंदिनी तिथे येते. तर जेव्हा आता पुढे म्हणतो, कारण प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं आणि त्याला अजून सुद्धा माहिती नसतं की तिथे नंदिनी येऊन उभी आहे. आणि नंदिनी एकदमच म्हणते, पण मी आता तुम्हाला अजिबात माफ करणार नाही. आणि आता जेव्हा धक्क्याने तिच्याकडे बघू लागतो आणि त्याच्या हातामध्ये अजून आईस्क्रीम सुद्धा
तसंच असतं. आणि तो एकदा गुड्डूकडे बघतो आणि एकदा नंदिनीकडे बघतो आणि आता गुड्डूला सुद्धा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, आता इकडे परत देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. एकदम डेंजर जबरदस्त कॉमेडी सीन इथे आहे मित्रांनो. आता पुढे इकडे काय करते, काव्या रात्रीची एकदमच वसू आणि रम्याच्या खोलीचा दरवाजा उघडते आणि एकदम असा तो हॉर वगैरे आवाज येतो दरवाजाचा. तर वसू आणि रम्या घाबरून दचकून उठून बसतात. तर वसू म्हणते, अरे कोणीतरी आहे, कोणीतरी आहे, लवकर दिवा लाव. आणि ज्या वेळेस आता रम्या दिवा लावते आणि या दोघी समोर बघतात, तर तिथे समोर काव्या उभी असते आणि ती अशी मान खाली घालून उभी असते आणि हळूहळूच ती आपले डोळे वर करते आणि या दोघींच्याकडे बघून एक बारीक अशी एकदम डेंजरवाली स्माईल देत असते. तर तेव्हा रम्या सुद्धा म्हणते, काव्या आणि वसू म्हणते, अग तू आणि या दोघी असं बोलत असतात. तर तेव्हा काव्याची काही रिएक्शनच नसते. ती अशी एकदम खाली मान घालून एकदम अशी डेंजरवाली स्माईल त्यांच्याकडे देत असते आणि या दोघींना आता काही कळतच नसतं. आणि त्यानंतर आता काव्या एकदमच धावत त्या दोघींच्या बेडवरती चढते आणि त्या दोघींना म्हणते, हाय कशा आहात तुम्ही दोघी. आणि त्या दोघींच्या मध्येच जाऊन बसते आणि वसूला म्हणते, आत्याबाई काय म्हणता, काय मस्त आहे हे, काय मस्त किंग साईड बेड आहे, तुमच्या छान झोप लागत असेल नाही तुम्हा दोघींना, आणि मला पण घ्या ना तुमच्या दोघींच्या मध्ये प्लीज प्लीज, असं ती म्हणत असते. तर तेव्हा रम्या म्हणते, काय बोलतेस तू. तर तेव्हा काव्या म्हणते, आमची काळी मांजर आणि ही आमची बिघडलेली सिनेमन कॉफी आणि मी कधीही न विझणारी फुलबाजी, कसं वाटलं कॉम्बिनेशन, असं त्या दोघींना ती विचारते. तर तेव्हा रम्या तिला म्हणते, तू ब्री आहेस ना काव्या, का पार्थ तुला मिळणार नाही, या दुःखात वेळ लागलंय तुला. तर तेव्हा वसू म्हणते, नाही रम्या तू जेव, हापासून हिला सांगितलंस ना की तुझं पार्थ बरोबर लग्न होणार नाही, तेव्हापासून हिच्या डोक्यावरती परिणाम झालाय. तर काव्या बोलत असते. तर वसू तिला परत म्हणते, तुझ्या डोक्यावरती परिणाम झालाय कळलं का तुला. तर तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे, जर आत्याबाई तसं म्हणत असतील तर झालाय माझ्या डोक्यावरती परिणाम, आणि बघायचंय का असं त्या दोघींना म्हणते आणि त्या दोघींच्या गळ्यामध्ये आपला हात अडकवते आणि त्या दोघींना गोल गोल जोर जोराने फिरवू लागते आणि म्हणते, हे बघा, हे बघा, हे बघा, आणि थोड्या वेळाने थांबवते आणि हसत असते. तर तेव्हा वसू म्हणते, अरे बापरे, माझं डोकं तर गरगरायला लागलं ना, जीव घेणार आहेस का ग आमच्या तू. तर तेव्हा काव्या म्हणते, अग बाई, आणि म्हणते, आता कसं वाटतंय, गार वाटतंय, आता कसं वाटतं, गार वाटतंय. तर तेव्हा रम्या म्हणते, शटअप. तर वसू म्हणते, अग. तर काव्या तिच्यावरतीच ओरडू लागते, काय घाबरू नका, मला वेड नाही लागलं, पण आता ना मी वेड लावणार आहे रम्या. तर तेव्हा रम्या थोडीशी दचकते आणि विचारते, कोणाला. तर तेव्हा काव्या थोडीशी लाजते आणि म्हणते, पार्थ देशमुखांना. आणि तिला म्हणते, काय ग तू मघाशी मला जे काही सांगितलंस त्याच्यामुळे तुला काय वाटलं की ही काव्या अशी लगेच हार मानेल नाही. रम्या नाही, काव्याला जितकं हारायचं होतं तेवढी ती हारलेली आहे, पण आता काव्या फक्त जिंकणारच. आणि त्यानंतर आता काव्या बेडवरती उठून उभी राहते आणि रम्याला म्हणते, काय ग रम्या, तू मला गुरुजींच्या भाकीत सांगितलंस, पण ठीक आहे, आता बघूयात गुरुजींचं भविष्य खरं ठरतंय का माझं प्रेम उजवं ठरतंय, असं ती एकदम कॉन्फिडेंटली बोलत असते मित्रांनो. आणि पुढे म्हणते, हा ठीक आहे, ते येणारा काळच सांगेल, पण आज मी एक भविष्यवाणी करणार आहे. आणि रम्या, तुला लग्न करायचं ना, उतावळी नवरी होणार, तुझं लग्न होणार, पण त्याआधी पार्थचं लग्न होणार. आणि असं तिने म्हटल्यानंतर रम्याला धक्का बसतो आणि ती विचारते, काय बोलतेस तू, आणि कोणाशी होणार आहे पार्थचं लग्न. तर काव्या अशी हळूहळूच खाली उतरते आणि रम्याच्या जवळ जाऊन परत तिला म्हणते, माझ्याशी. आणि त्यानंतर ती ड्रॉवरमधून एक फाईल काढते आणि त्या फाईलचा गुंडाळा करू लागते आणि रम्याला म्हणू लागते, कसं आहे ना रम्या, अगोदर आमचं जे काही लग्न झालं होतं ना, ते बळजबरीने झालेलं होतं, पण आता जे लग्न होणार आहे ना, ते 4 चौघांच्या जिने देव ब्राह्मणांच्या साक्षीने
बोर्ड बाजा वाजवत आमचं लग्न होणार आहे आणि त्यानंतर त्या फाईलचा गोल गुंडाळा केलेला असतो त्यामध्ये आपलं तोंड घालते आणि मोठ्याने म्हणू लागते, स्वस्ती श्री गणनायकम, आणि त्यानंतर ती शुभमंगल सावधान असं बोलत वसूच्या एकदम कानाजवळ घेऊन जाते, जोर जोराने ओरडत असते आणि त्यानंतर रम्याजवळ परत जाते आणि म्हणते, असे सूर तुझ्या कानामध्ये घुमतील रम्या, आणि मग आमच्या दोघांच्या मधलं अंतर पूर्ण युनिव्हर्स बाजूला करेल. मग माझी बहीण आरू पार्थ देशमुखांचे शूज लपवणार, मग त्या शूजच्या बदल्यात माझी आरू पार्थ देशमुखांना 5,000 रुपये मागणार, पण ते 5,000 रुपये पार्थ देशमुख नाही देणार. सांग कोण देणार, कोण देणार, असं ती बोलत असताना आता रम्या सुद्धा वेड्यासारखं कोण असं तिला विचारते, तर काव्या तिला ढकलते आणि म्हणते, रम्या 5,000 रुपये तू देशील? हे सगळं काही असंच्या असं याच क्रमाने घडेल, लिहून घे, तू लिहून ठेव, आणि ती फाईल तिच्याकडे देते आणि म्हणते, याच्यात कागद असेल, याच्यावरती लिहून ठेव मी सांगितलेल्या क्रमाने या सगळ्या गोष्टी होणार. आणि त्यानंतर ती चाललेली असते आणि परत थांबते आणि म्हणते, तशीही मी तुमच्या दोघींची झोप उडवलेलीच आहे, पण तरीसुद्धा गुड नाईट असं ती सर्व काही तिथे येते, धुरळा उडवते आणि हसत हसत आता तिथून निघून जाते. तर वसूसुद्धा चांगली जाम घाबरलेली असते आणि म्हणते, हिचा अवतार बघून मला धडधडायला लागलं ग. रम्या तर एकदम आउट ऑफ माइंडच गेलेली असते आणि तिला काही सुचत नसतं. तर वसू तिला म्हणते, अग रम्या, गुरुजींची भविष्यवाणी नक्की खरी होईल ना? का हिची भविष्यवाणी खरी होईल? अगं मला कळत नाहीये ही कशी वागते. तर रम्याला तर घाम फुटत असतो आणि ती घाम पुसत असते. आणि आता इकडे मोहितेच्या घराच्या बाहेर इथं तर जबरदस्त सीन आलेला असतो. या जीवाचं जे काही खोटं असतं ते नंदिनीने रंगेहात पकडलेलं असतं आणि आता हे दोघे सुद्धा एकदम घाबरून दचकून उभे राहतात. तर नंदिनी आता त्यांच्या दिशेने येऊ लागते आणि ती जीवाच्या एकदम समोर येऊन उभी राहते. तर तेव्हा जीवा तर चांगला जाम घाबरलेला असतो आणि एकदमच आता थंडी वाजायचं नाटक तो लगेच सुरू करतो आणि म्हणतो, एकदम सॉलिड थंडी वाजते असं म्हणून तो ब्लँकेट आपल्या हातामध्ये घेतो. तर तेव्हा नंदिनी त्याच्या हातामधलं ब्लँकेट खेचून घेते आणि म्हणते, काय अर्थ आहे आता या ब्लँकेटला? तुम्हाला थंडी वाजते असं तुम्ही ब्लॉग करताय आणि इथे सँडविचवर आईस्क्रीम खाताय. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, छे छे, हे काय माझ नाहीये, हे याचंच आहे, असं म्हणून तो आईस्क्रीम गुड्डूच्या हातात देतो. तर नंदिनी म्हणते, खोट बोलू नका, खोट बोलल्याने एवढं मोठं महाभारत झालं तरी सुद्धा अजून तुम्हाला खोटच बोलायचं आहे. हो, तेवढं खोट बोला, लोकांना फसवा, तो ब्लॉक करून तुम्ही लोकांना फसवत असाल, कारण ती लोक तुम्हाला ओळखत नाहीत म्हणून, पण मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे. तर तेव्हा जेव्हा नंदिनीच्या थोडसं जवळ जातो आणि म्हणतो, अगं चकाचक बाई, मी सुद्धा तुला चांगलंच ओळखून आहे. हे बघ, मला थंडी वाजते म्हणून जर समज मी तुझ्याकडे ब्लँकेट मागितलं असतं तर तू दिलं असतंस का नाही दिलं असतंस, पण त्या ब्लॉगमुळे का होईना तुला स्वतःहून माझी काळजी वाटली का नाही, सांग बरं. तर नंदिनी म्हणते, माझं चुकलं, आता यापुढे काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुमची काळजी करणार नाही, बसा थंडीत कडकडत. तर तेव्हा आता गुड्डू या दोघांच्या मध्ये पडतो आणि म्हणतो, नंदिनी भाऊजी, तुमचं काही सुद्धा चुकलेलं नाहीये, चुकलेलं आहे यांचं. जेव्हा भैया तुम्ही ते खोट बोलायला नको होतं. नंदिनी भाऊजी, तुम्ही बरोबर आहात, मी तुमच्यासोबत आहे, असं तो बोलत असतो. तर तेव्हा आता नंदिनी त्याचं सुद्धा ब्लँकेट जोराने खेचून घेते आणि तेव्हा तो गुड्डू गोल गोल फिरतो आणि जीवाच्या हातामध्ये जाऊन पडतो. आणि आता हे दोघं धक्क्याने नंदिनीकडे बघत असतात. तर नंदिनी आता रागारागाने ते दोन्ही ब्लँकेट घेते आणि आतमध्ये निघून जाते. तर गुड्डू म्हणतो, अरे जेव्हा भैया आता तुमच्यामुळे मला सुद्धा या थंडीत राहावं लागणार आहे, या थंडीत तर माझी कुल्फी होऊन जाणार आहे. जेव्हा भैया, मी एक काम करतो, मी ब्रांडी घेऊन येतो. तर जेव्हा म्हणतो, ठीक आहे, मला पण मागवो. आणि जीवाचा तर हा डाव फसलेला असतो आणि तो म्हणतो, अरे शिट, मी काय केलं,
हे तर इकडे आता काव्या यास करत बसलेली असते आणि ती जेव्हा घड्याळ बघते तर ती म्हणते, अरे 12 वाजून गेले, की म्हणजे टेक्निकली संक्रांतीचा दिवस सुरू झालाय आणि त्या बोक्याला आपल्या हातात घेत म्हणते, काय बोकुडी कळलं का? तुला संक्रांतीचा दिवस सुरू झालाय, आज आपण छान गुळपोळ्या करूया, तिळाच्या वड्या करूया, सगळं काही करू जे पार्थ देशमुखांना आवडतं. पार्थ देशमुखांना दाखवून देऊया ही काव्या त्यांच्यावर किती प्रेम करते ते, आणि आता मी कोणालाच घाबरत नाही हे मी जगाला दाखवू शकते, कळलं का? आणि हे सगळं ती बोलत असते तर तेव्हा पार्थ तिथेच उभा असतो बाहेर आणि ते सगळं काही तिच्याकडे बघत असतो. त्याने ते सगळं ऐकलेलं असतं. तर इकडे जेव्हा आता अजून एक नवीन व्हिडिओ तयार करत असतो आणि तो पुढे म्हणत असतो की मी माझ्या फॅन्सना सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तेव्हा तो वेळ तुम्ही तुमच्या फॅमिलीला द्या. आणि आता तो सगळा व्हिडिओ बनवत असतो तर आता इकडून वरून नंदिनी हळूच बाल्कनीमधून त्याच्याकडे बघत असते आणि विचार करते आणि परत आतमध्ये जाते. तर इकडे जेव्हा म्हणत असतो की गरज पडल्यानंतरच घरातल्यांची किंमत कळते, आणि तेव्हा आता नंदिनी आतमध्ये जाऊन मोबाईलवर जेव्हा जे काही व्हिडिओवर बोलत असतो ते लाईव्ह बघू लागते. जेव्हा आता व्हिडिओमध्ये म्हणत असतो, आईने केलेली चंपी, बाबांनी मारलेली मिठी, घरामध्ये पिठलं भाकरी असताना सुद्धा दादासोबत चिकन मागवण्याचा केलेला प्लॅन, सगळं काही मिस करतोय मी. उद्या मकर संक्रांत आहे. मी आणि माझा पार्थ दादा टेरेसवर जाऊन पतंग उडवायचो, छोट्या युगला जबरदस्ती हातामध्ये फिरकी धरायला लावायचो आणि मग धारधार मांजाने माझी बोटं कापायची, मग त्यावर आई हळद लावायची. आणि आता हे सगळं काही नंदिनी बघत असते, ऐकत असते. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती व्हिडिओमध्ये बघत असते आणि जीवाकडे सुद्धा संक्रांतीचा सण एन्जॉय करत असतात. इकडे मानिनी बोलत असते, तेव्हा सगळ्यांच्या मधला हा अबोला मिटू दे, तिळाची ऊब आणि गुळाचा गोडवा यांच्या नात्यात येऊ दे. आणि तेव्हा नंदिनी पार्थला तिळगुळ देते आणि म्हणते, तिळगुळ घ्या आणि आमच्याशी गोड गोड बोला. तेव्हा पार्थ म्हणतो, तुमचंही नातं या लाडवासारखं राहू दे, एकमेकांना घट्ट चिकटलेलं. तेव्हा मानिनी पुढे येते आणि म्हणते, काय गोड दिसतायत माझ्या सुना, असं म्हणून ते हसू लागतात. तर मानिनी म्हणते, तुम्ही दोघे सुद्धा एकदम गोड दिसताय. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.